लास्टच्या क्लासमध्ये आपण लेजर्स अकाउंट काय असतात हे पाहिलं. बरोबर आहे. अकाउंट्स मध्ये पर्सनल अकाउंट्स म्हणजे काय, रिअल अकाउंट्स म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट्स म्हणजे कुठले अकाउंट्स, हे सगळ्या प्रकारचे अकाउंट्स आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलेले. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जे काही आपल्याकडे अकाउंट आहे ते कशा पद्धतीने आपल्याला आयडेंटिफाय करायचं हे आपण इथं पाहिलेलं आहे. बरोबर. बघा, टॅलीमध्ये आपण ज्यावेळेस टॅली सुरू केल्यानंतर आपल्याकडे गेटवे ऑफ टॅली हा मेन स्क्रीन आहे, हे आपण लास्टच्या पण क्लासमध्ये बघितलेलं आहे. बरोबर आहे. गेटवे ऑफ टॅली काय, आपला होम स्क्रीन आहे, ज्याच्यामध्ये आपलं स्टार्ट होतं की आपण क्रिएशन मध्ये होतो आपण. बरोबर ना. क्रिएट या पार्ट मध्ये, आणि क्रिएट या पार्ट मध्ये आपण क्रिएट करत होतो लेजर. बरोबर. आणि जवळपास आपण सर्व लेजर इथं क्रिएट करून झालेले. बरोबर. लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायचा, आणि प्रत्येक लेजर क्रिएट करत असताना आपल्याला त्या लेजरला ग्रुप कोणता घ्यायचा, बरोबर ना, कोणत्या लेजरसाठी कुठला ग्रुप घ्यायचा हे आपण ग्रुप पाहिलेले. बरोबर आहे. आता ग्रुप मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? ग्रुप देऊ शकता तुम्ही. बरोबर. ग्रुप देत असताना आपल्याला आयडेंटिफाय करायचं जी काही तुम्ही लेजर क्रिएट करताय. फॉर एक्झाम्पल इथे लिहिलं मी मोबाईल. बरोबर आहे. मोबाईल अकाउंट असं जर मी लेजर क्रिएट करत असेल तर ह्या लेजर क्रिएट करत असताना ह्या लेजरला मला काय म्हणायचं, बरोबर ना. एक तर आयडेंटिफाय करत असताना कसं करणार आपण, तर पहिलं ट्रीट करायचं ती आपली असेट आहे का. बरोबर ना. चेक करायचं मोबाईल आपल्या असेट आहे का. इफ यस तर आपण पुढे जायचं. बरोबर. मग असेट कुठे आहे ते आपल्याकडे, मग डायरेक्टली आपण ते कॅटेगराइज करू शकतो असेट. बरोबर ना. मग आपल्याकडे एवढ्या प्रकारचे इथं असेट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये करंट असेट आहे, फिक्स असेट आहे, डिपॉझिट असेट आहे, बरोबर ना, लोन्स अँड ऍडव्हान्सेस असेट आहे, आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस असेट आहे. मग याच्यापैकी मोबाईल आपल्याकडे काय म्हणून येतो, तर मोबाईल आपला काय, तर फिक्स्ड असेट. बरोबर ना. मग आयडेंटिफाय करत असताना आपल्याला 4 क्वेश्चन विचारायचे त्याला. काय, एक तर तो खर्च आहे का. बरोबर. खर्च असेल तर पुढं डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. बरोबर ना. मग डायरेक्ट खर्च कशाला म्हणतो आपण, जर तो कंपल्सरी खर्च असेल तर त्याला आपण डायरेक्ट म्हटलो, आणि जर ऑप्शनल असेल तर त्याला आपण काय म्हटलो, इनडायरेक्ट असं म्हटलो. बरोबर. दुसरा क्वेश्चन विचारायचा, जर खर्च नसेल तर दुसरा क्वेश्चन त्याला विचारायचा आहे, तो लायबिलिटी आहे का. बरोबर ना. लायबिलिटी मध्ये आपण करंट लायबिलिटी पण आहे आणि लॉंग टर्म लायबिलिटी पण आहे. बरोबर ना. करंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी जी आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये काय करायची, पे ऑफ करायची. बरोबर ना. त्याला आपण करंट लायबिलिटी असं म्हटलं. आणि लॉंग टर्म म्हणजे काय, जे आपण लोन वगैरे घेतो लॉंग टर्म साठी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, त्याला आपण काय म्हटलो, लॉंग टर्म लायबिलिटी असं म्हटलं. बरोबर. थर्ड क्वेश्चन त्याला विचारायचं आहे, ते आपलं इन्कम आहे का. जर इन्कम असेल तर त्याला परत एक क्वेश्चन विचारायचा, काय, तो आपलं डायरेक्ट इन्कम आहे की इनडायरेक्ट इन्कम आहे. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, असं इन्कम जो की तुमचा मेन बिझनेस ऍक्टिव्हिटी ऑपरेट करून तुम्हाला येणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट इन्कम असं म्हणतो. जसं एज्युकेशन मध्ये काय, तुमची एज्युकेशन फीस आहे. बरोबर ना. मग फीस आपल्यासाठी काय असतं, डायरेक्ट इन्कम असतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा आपलं हॉस्टेल आहे. बरोबर. मग हॉस्टेलमध्ये फीस कोणती असते, तर हॉस्टेलमध्ये आपण ते राहायची फीस असं म्हणतो. बरोबर ना. रेसिडेन्शियल फीस असं म्हणतो, किंवा हॉस्टेल फीस असं म्हणतो. बरोबर ना. रेसिडेन्शियलला काय म्हणतो, हॉस्टेल फीस असं म्हणतो, आणि त्याच्यातून जी काही इन्कम येतं हॉस्टेलसाठी त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट इन्कम असं म्हणतो. बरोबर ना. मग ऑप्शनल इन्कम कोणतं आहे, दुसरं इन्कम कोणतं आहे, ऍडिशनल इन्कम, त्याच्यामध्ये समजा आपण इंटरेस्ट आहे, बँक इंटरेस्ट. बरोबर ना. मग ही जी काही ऍडिशनल इन्कम आहे त्याला आपण काय म्हटलं, इनडायरेक्ट इन्कम असं म्हटलं. येतं लक्षात. त्याच्यानंतर लास्टचा क्वेश्चन त्याला विचारला आपण कोणता, आपण बघितलं डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तर एक्सपेन्सेस डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. इन्कम डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. असेट, बरोबर, एक तर आपण फिक्स असेट आहे का करंट असेट आहे विचारलं, आणि त्याचबरोबर लायबिलिटी, त्याच्यामध्ये लॉंग टर्म लायबिलिटी आहे का करंट लायबिलिटी आहे. हे 4च क्वेश्चन त्याला विचारायचे, आणि त्याप्रमाणे त्याला काय करायचं, आपल्याला इथं ग्रुप असाइन करायचे. येतं लक्षात. मग आता याच पद्धतीनं बघा, जसं आपण हे ग्रुप बघितले आणि लेजर क्रिएट केल्या. आता लेजर क्रिएट केल्यानंतर आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं की व्हाउचर म्हणजे नेमकं काय. बरोबर. आपण जातो पुढे ट्रान्झॅक्शन मध्ये. आता बघा, आपण जर लेजर क्रिएट केल्या, बरोबर, आपले बिझनेसचं नाव काय, RCA कॉमर्स अकॅडमी. बरोबर. आपला बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मोडतो, ट्रेडिंग मध्ये मोडतो का मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मोडतो. बरोबर आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पडतो. बरोबर आहे. मग आपल्याला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेंटरी क्रिएट करायची आवश्यकता आहे का, स्टॉक क्रिएट करायची गरज आहे का आपल्याकडे, नाही. म्हणून आपण स्टॉक क्रिएट करत नाही, फक्त अकाउंट क्रिएट केले, आणि अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपण डायरेक्टली काय करतोय, आपल्या बिझनेस मध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शन कडे वळतोय. बरोबर. मग आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे की जे काही आपल्याकडे व्हाउचर आहेत, व्हाउचर कशाला म्हणायचं. बघा, तुम्ही ज्यावेळेस बँकेत जाता, बरोबर, बँकेत गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला बँकेमध्ये कॅश डिपॉझिट करायची असते, बरोबर, मग कॅश डिपॉझिट करत असताना जे तुम्ही व्हाउचर भरून देता, स्लिप म्हणतो आपण त्याला, बरोबर ना,
स्लिपला आपण काय म्हणतो, व्हाउचर असं म्हणतो. आपण स्लिप म्हणतो पण बँकेवाले काय म्हणतात, व्हाउचर म्हणतात, बरोबर ना. मग हे काय, एक कॅश डिपॉझिट करण्याचं एक माध्यम आहे. येतं लक्षात. म्हणजे याच्यातून मला काय दर्शवायचंय की मी माझ्या बँक अकाउंट मध्ये काय करतोय, कॅश डिपॉझिट करतोय, त्याला काय म्हणायचं, कॅश डिपॉझिट स्लिप असं म्हणायचं, बरोबर. आणि अकाउंटिंगच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, कॅश डिपॉझिट व्हाउचर असं म्हणतो. येतं लक्षात. मग अशा पद्धतीचे काही व्हाउचर आपल्याकडे दिलेले आहेत. म्हणजे कुठलं व्हाउचर कोणत्या ऍक्टिव्हिटीसाठी आपल्या बिझनेस मध्ये युज करायचं हे आपण आजच्या क्लासमध्ये बघणार. ओके, तर बघा, तर आपल्याला जायचंय व्हाउचर बघण्यासाठी. व्हाउचर ह्या ऑप्शन्स मध्ये जायचंय. गेटवे ऑफ टॅली मध्ये आपण कुठं जातोय, व्हाउचर मध्ये. दिसतंय व्हाउचर. ओके, व्हाउचर मध्ये गेल्यानंतर बघा आपल्याकडे ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हाउचर दिलेले आहेत. बघा आपण व्हर्टिकल हॉरिझॉन्टल पेन म्हणायचं आहे. बघा आपल्याकडे तर ज्यावेळेस आपण पाहतो ही जी आडव्या साईडची दिसते आडवी, बरोबर ना, त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल नेव्हिगेशन पेन. येतं लक्षात. हॉरिझॉन्टल कशामुळं, ती वर आडव्या स्थितीमध्ये आहे म्हणून, बरोबर ना. आणि या साईडला जी दिसते हेल्पच्या खाली, त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल नेव्हिगेशन पेन, बरोबर आहे. आता हे नेव्हिगेशनचा काय उपयोग होतो, तर नेव्हिगेशन मध्ये काय असतं, आपल्याला जी काही आपल्या टॅली सॉफ्टवेअर मध्ये जी काही शॉर्टकट युज करायचे, म्हणून आपण कुठलाही शॉर्टकट युज करणार नाहीयेत. येतं लक्षात. इथं जी काही दिलंय ते आपण इथंच बघायचं आणि इथंच आपल्याला काम करायचं, बरोबर. मग ह्याच्यामध्ये दिलंय कंपनी सिलेक्ट करायची असेल तर कंपनीसाठी शॉर्टकट आहे, डेटा सिलेक्ट करायचा डेटासाठी आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे इथं व्हर्टिकल मध्ये वेगवेगळे इथं व्हाउचर साठी पण शॉर्टकट दिलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यापैकी आपल्याला पहिला व्हाउचर बघायचा आहे, कॉन्ट्रा व्हाउचर. बघा प्रत्येक व्हाउचर साठी आपल्याकडं त्यांनी काय केलेलं, एक शॉर्टकट असाइन केलेला आहे. बघा जसं कॉन्ट्रा आहे, कॉन्ट्रासाठी F4 आहे, बरोबर. जर आपण कीबोर्ड व्यवस्थित पाहिलं असेल तर एकदम वरची लाईन आहे आपल्याकडं, त्याला आपण काय म्हणतो, फंक्शन कीज असं म्हणतो, बरोबर. मग फंक्शन कीज प्रत्येक व्हाउचर साठी यांनी काय केलंय, सेपरेट फंक्शन की इथं असाइन केलेली आहे. येतं लक्षात. मग या सेपरेट फंक्शन की मध्ये पहिलं व्हाउचर आपल्याकडं F4 ला आपण काय म्हणतोय, कॉन्ट्रा असं म्हणतोय. दिसतंय. बघा ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रा व्हाउचर सिलेक्ट करता ते व्हाउचर तुम्हाला इथे दिसतं की आपण कोणतं व्हाउचर ऍक्टिव्ह आहे, बरोबर ना. जसं आपण बँकेत गेलो, पैसे भरायचे, कॅश डिपॉझिटच्या ऐवजी आपण कॅश विड्रॉलची स्लिप घेऊन बसतो का, नाही बसत. आपल्याला जी ऍक्टिव्हिटी करायची आहे ती स्लिप आपण काय करतो, घेतोय. येतं लक्षात. मग सेम त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, आता एक कॉन्ट्रा व्हाउचर आहे. बघा कॉन्ट्रा व्हाउचर आपण कशासाठी युज करतोय, आता कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये नेमकं कुठली ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करायची हे आपल्याला बघायचं आहे. बघा कॉन्ट्रा व्हाउचर जे आहे, कॉन्ट्रा व्हाउचरचा यूज हा कॅश डिपॉझिट, जर तुम्ही तुमच्या बिझनेस मधली कॅश बँकेमध्ये येऊन भरताय, येतं लक्षात. जर तुमच्या बिझनेस मधली कॅश तुम्ही बँकेमध्ये नेऊन भरताय तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय, कॉन्ट्रा व्हाउचर यूज करायचं, बरोबर आहे. येतं लक्षात. कॅश डिपॉझिट. दुसरा ऑप्शन आहे किंवा दुसरा यूज आहे याचा, जर तुम्ही बँकेतून कॅश काढताय, येतं लक्षात. कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर आपण कशासाठी करतोय, जर आपण बँकेत कॅश भरतोय किंवा बँकेतून कॅश काढतोय, दोन ऍक्टिव्हिटी, एक भरणे डिपॉझिट करणं किंवा डिपॉझिट विड्रॉ करणं, त्याला आपण काय म्हणतो, कॅश विड्रॉल असं म्हणतो, बरोबर ना. दोन ऍक्टिव्हिटी आहेत कोणत्या, एक डिपॉझिट आणि विड्रॉल. याच्यासाठी आपण काय करतोय, कॉन्ट्रा वापरतोय. आणखी एक ऍक्टिव्हिटी, थर्ड ऍक्टिव्हिटी, त्याला आपण काय म्हणतो, जर तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे टाकताय स्वतःच्या, येतं लक्षात. सपोज माझं बिझनेस मध्ये काय, तर बिझनेस मध्ये माझ्या बिझनेसच्या नावाने HDFC मध्ये पण अकाउंट आहे, बरोबर. HDFC बँकेमध्ये पण अकाउंट आहे आणि दुसरं बँकेचं अकाउंट आहे माझ्याकडं SBI मध्ये, येतं लक्षात. मग ह्या दोन्ही पैकी जर मी HDFC मधून SBI मध्ये पैसे ट्रान्सफर करत असेल माझ्या स्वतःच्या अकाउंट मध्ये, येतं लक्षात. HDFC मधून SBI मध्ये जर इंटर बँक ट्रान्सफर जर तुम्ही करत असाल तर त्याला काय म्हणायचंय, कॉन्ट्रा. येतं लक्षात. मग आपण कॉन्ट्रा व्हाउचरचा यूज आपण तीन ऍक्टिव्हिटी साठी करणार आहेत. एक पहिली आहे कशासाठी, कॅश डिपॉझिट, दुसरी आहे कॅश विड्रॉल आणि तिसरी आहे फंड ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर फॉर सेल्फ. येतं लक्षात. आपण काय करतोय, आपल्याच अकाउंट मध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये काय करतोय, पैसे ट्रान्सफर करतोय. ह्या ऍक्टिव्हिटीला काय म्हणायचंय, कॉन्ट्रा एंट्री किंवा कॉन्ट्रा व्हाउचर असं म्हणायचं. लक्षात आलंय. काय अडचण आहे, तीन ऍक्टिव्हिटी, कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉ आणि फंड ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, बरोबर, फॉर सेल्फ यूज, बरोबर. म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहायला गेलं तर कॉन्ट्रा व्हाउचर हे फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी किंवा स्वतः ऍक्टिव्हिटी करण्यासाठी यूज केलं जातं. येतं लक्षात. दुसरा कुठलाही ऑप्शन साठी हा कॉन्ट्रा व्हाउचर यूज करायचा नाही. येतं लक्षात. आपण याच्यामध्ये पुढे बघूयात की कशा पद्धतीने याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचंय. सेकंड व्हाउचर आपल्याकडे आहे, ते व्हाउचर आपल्याला पेमेंट दिसतंय, पेमेंट व्हाउचर. त्याच्यासाठी शॉर्टकट की काय आपल्याकडे,
F5 दिली आहे, बरोबर. F5 प्रेस केलं की ऑटोमॅटिकली काय होणार आहे, आपल्याकडे इथं पेमेंट वाउचर दिसतंय काय अडचण आहे पेमेंट मध्ये. ओके, आता हा पेमेंट वाउचरचा यूज नेमकं कुठं करायचा, बरोबर. काही जण काय म्हणतात, आपण बँकेत पैसे नेऊन भरले म्हणजे बँकेत पेमेंट केलं असं म्हणतो, बरोबर. जर तुम्ही बँकेत पैसे भरताय पण जर दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये भरत असाल स्वतःच्या सोडून, तर तुम्ही बँकेत पेमेंट केलं असेल, बरोबर. त्याला आपण पेमेंट म्हणत नाही, त्याला आपण आरटीजीएस किंवा ऑनलाईन पाठवले असं म्हणतो, बरोबर ना. येतं लक्षात, किंवा एनईएफटी किंवा आरटीजीएस केला असं आपण म्हणतो, बरोबर. पण जर तुम्ही स्वतःच्या अकाउंट मधून दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवताय, स्वतःच्या अकाउंट मधून दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवताय, तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय, पेमेंट वाउचर यूज करायचं, बरोबर. मग पेमेंट वाउचरचा इफेक्ट काय होणार आहे, तुमचं बँक बॅलन्स कमी होणार आहे. येतं लक्षात, तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये काय होणार आहे, अमाऊंट ऑटोमॅटिकली कमी होणार आहे आणि दुसऱ्याच्या समोरच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये काय होणार आहे, ती ऍड होणार आहे. अशा वेळी आपल्याला काय करायचंय, पेमेंट वाउचर यूज करायचं. येतं लक्षात, जर तुमच्याकडे पैसे कमी होत असतील आणि समोरच्या व्यक्तीला पैसे जात असतील, तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय, पेमेंट वाउचर यूज करायचंय. मग पेमेंट वाउचर आणखी पण यूज करतो आपण खर्च केल्यानंतर, बरोबर आहे. आपण एखाद्या गोष्टीसाठी पैसे पेड करतोय, बरोबर ना. मग पैसे पेड करतोय म्हणजे काय होतंय, आपल्याकडून पैसे कमी होत आहेत. मग अशा वेळी पण आपण काय करणार आहे, पेमेंट वाउचर यूज करणार आहे. येतं लक्षात, दोन गोष्टी आहेत. जर तुम्ही खर्चाचं पेमेंट करताय किंवा एखाद्या गोष्टीसाठी खर्च करताय, तर अशा वेळी काय करायचं, तुम्हाला पेमेंट वाउचर यूज करायचंय. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पेमेंट करताय किंवा एखाद्या पार्टीला पेमेंट करताय, अशा वेळी पण आपल्याला काय करायचं, इथं पेमेंट वाउचर यूज करायचं. दोन गोष्टीच्या वेळेस, खर्च किंवा व्यक्ती. येतं लक्षात, पण दोन्ही गोष्टीच्या वेळेस काय होणार आहे, आपलं बँक बॅलन्स कमी होणार आहे. जर असं होत असेल तर आपल्याला काय म्हणायचं, त्याला पेमेंट असं म्हणायचं, बरोबर. आणि आपण समजा फॉर एक्झाम्पल असं केलं काय, आपल्याकडे काउंटर मधले पैसे उचलले आणि बँकेमध्ये येऊन भरले, मग अशा वेळी ते आपल्यासाठी पेमेंट आहे का, नाही. पेमेंट कधी, जर तुमचं बॅलन्स कमी होत असेल तर. येतं लक्षात, अशा वेळी त्याला काय म्हणायचंय, पेमेंट वाउचर असं म्हणायचं. येतं लक्षात, ओके. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडं सेल्स, सॉरी रिसिप्ट घेऊयात अगोदर. F6 रिसिप्ट, बरोबर आहे. बघा इथं ऍक्टिव्ह दिसतं आपल्याकडे रिसिप्ट वाउचर. कॉन्ट्रा लक्षात आलंय, कॉन्ट्रा वाउचर आपण कशासाठी यूज करतोय, कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉ किंवा फंड ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर बँक फॉर सेल्फ यूज, बरोबर. पेमेंट वाउचर आपण कशासाठी यूज करतोय, जर तुम्ही पेमेंट करताय एखाद्या खर्चाचं किंवा एखाद्या व्यक्तीला जर पेमेंट करत असाल, तर अशा वेळी आपल्याला काय करायचंय, पेमेंट वाउचर यूज करायचं. येतं लक्षात. त्याच्यानंतर थर्ड आहे आपल्याकडं रिसिप्ट वाउचर, बरोबर. मग रिसिप्ट वाउचरचा यूज आपण कशासाठी करणार आहे, बघा जर तुम्हाला कुणाकडून पैसे येत असतील, बरोबर, आणि त्या ऍक्टिव्हिटीमुळे तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे. पेमेंट मध्ये आपण काय केलं, पेमेंट करत असताना बँक बॅलन्स आपलं कमी होत आहे, बरोबर. पण ज्यावेळेस पैसे येतात त्यावेळेस काय होत असतं, बँक बॅलन्स आपलं वाढत असतं. मग वाढ झाल्यानंतर, इन्क्रीज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं रिसिप्ट वाउचर यूज करायचं. येतं लक्षात, अशी ऍक्टिव्हिटी की ज्याच्यामुळे तुमचं बँक बॅलन्स वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे, अशा वेळी काय करायचं, आपल्याला इथं रिसिप्ट वाउचर यूज करायचं. येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढचा वाउचर आहे आपल्याकडं सेल्स, बरोबर. आता बघा सेल्स वाउचरचा यूज आपण कशासाठी करणार आहे, तर सेल्स वाउचरचा यूज आपण हा फक्त आणि फक्त सेल्स ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. जर तुम्हाला तुमच्या बिझनेस मधून काहीतरी सर्व्हिस सेल करायची असेल किंवा गुड्स जर सेल करायचा असेल, तर अशा वेळी मला काय करायचं, इथं सेल्स वाउचर यूज करायचं. येतं लक्षात, सेल्स वाउचर आपण कशासाठी यूज करतोय, फक्त आणि फक्त सेल्स करण्यासाठी. येतं लक्षात, म्हणजे तुमच्या बिझनेस मधल्या वस्तू जर आपण कस्टमरला विकत असाल, मग ते उधारीवरती असो किंवा नगदी असो, बरोबर ना. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं, इथं सेल्स वाउचर यूज करायचं. ओके. त्याच्यानंतर पुढचा वाउचर आहे आपल्याकडं परचेस, त्याला आपण शॉर्टकट आहे F9, बरोबर. मग परचेस वाउचरचा यूज आपण कशासाठी करणार आहे, जर तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये एखादी गुड्स परचेस केली असेल, एखादी वस्तू परचेस केली असेल, एखादी असेट परचेस केली असेल किंवा एखादी सर्व्हिस परचेस केली असेल. येतं लक्षात, एनी टाइप ऑफ असेट, गुड्स और सर्व्हिसेस जर आपण परचेस केले असतील, तर आपल्याला काय करायचं, इथं परचेस वाउचर यूज करायचं. आपल्याला समजतं परचेस कशाला म्हणतो आपण, बरोबर ना. जर एखाद्या शॉप मध्ये आपण गेलो, तिथून काहीतरी वस्तू आणल्या आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण त्याला काहीतरी पेमेंट दिलं असेल, बरोबर, किंवा पेमेंट देण्याचा आपण त्याला वायदा करून आला असेल, बरोबर, अशा वेळी त्याला आपण काय म्हणतो, परचेस वाउचर असं म्हणतो. येतं लक्षात. आपण कोणते वाउचर पाहिले, पहिला कॉन्ट्रा. कॉन्ट्रा वाउचर आपण कशासाठी यूज करतोय,
जर तुम्ही बँकेत कॅश भरताय, कॅश डिपॉझिट आपण म्हणतो बरोबर, कॅश डिपॉझिट, कॅश विथड्रॉ किंवा फंड ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर फॉर सेल्फ, येतं लक्षात. त्याच्यानंतर सेकंड व्हाउचर आपण पाहिला पेमेंट. पेमेंट व्हाउचरचा यूज आपण कशासाठी करणार आहे, जर तुम्हाला कोणाला थर्ड पार्टीला पेमेंट करायचं बरोबर, किंवा एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या खर्चाचं पेमेंट करायचं असेल तर अशा वेळी आपण काय करतोय, पेमेंट व्हाउचर यूज करतो, येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे आपण पाहिला रिसिप्ट. रिसिप्ट व्हाउचरचा यूज आपण कशासाठी करतोय, जर तुम्हाला कुणाकडून पैसे आले असतील, एखादा व्यक्ती तुम्हाला पैसे देत असेल किंवा कस्टमर तुम्हाला पैसे देत असेल बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, रिसिट असं म्हणतो. मग ही रिसिट रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं येतं, रिसिप्ट व्हाउचरचा यूज करायचा, येतं लक्षात. ओके. त्याच्यानंतर पुढचा व्हाउचर आपण पाहिला सेल्स. सेल्स व्हाउचरचा यूज आपण कशासाठी करतोय, जर तुम्हाला सेल्स करायचे, तुमच्या बिझनेस मधून काहीतरी विक्री करायचं आहे, येतं लक्षात. मग अशा वेळी मला काय करायचं येतं, सेल्स व्हाउचर यूज करायचं, येतं लक्षात. काय अडचण आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडं परचेस व्हाउचर आपण पाहिला. परचेस व्हाउचरचा यूज आपण कशासाठी करतोय, फक्त आणि फक्त जर तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये एखादी सर्व्हिस परचेस केली असेल किंवा एखादे गुड्स परचेस केले असतील बरोबर, किंवा रॉ मटेरियल जर परचेस केलं असेल, परचेस ऍक्टिव्हिटी जर असेल, त्याला आपल्याला काय म्हणायचं येतं, परचेस असं म्हणायचं बरोबर. काय अडचण आहे याच्यामध्ये. ओके. लास्टचा व्हाउचर आहे आपल्याकडे, त्याला म्हणायचंय जर्नल. जर्नल व्हाउचर साठी आपल्याकडे शॉर्टकट आहे F7 बरोबर. आपल्याकडे कुठलं व्हाउचर ऍक्टिव्हेट आहे हे आपल्याला इथे दिसतं, येतं लक्षात. आपण एंट्री करत असताना, व्हाउचर एंटर करत असताना आपल्याला आयडेंटिफाय करायचंय किंवा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचंय की आपण नेमकं कुठलं व्हाउचर यूज करतोय, येतं लक्षात. मग त्याच्यापैकी आपल्याकडे कुठलं आहे, हे जर्नल व्हाउचर आहे बरोबर. मग जर्नल व्हाउचरचा यूज आपण कशासाठी करतोय, जर तुम्हाला एखाद्या लेजर मध्ये ऍडजस्टमेंट करायची असेल, येतं लक्षात. लेजर म्हणजे काय, आपण अकाउंट क्रिएट केले होते, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल बरोबर, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेट्स असतील, वेगवेगळ्या चेअर असेल, फर्निचर असेल, कॉम्प्युटर असेल, एखादी व्यक्ती असेल, बँक असेल, एनी टाइप ऑफ अकाउंट्स मध्ये तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल, ऍडजस्टमेंट करायचे असेल. ऍडजस्टमेंट म्हणजे काय, एखाद्या अकाउंट मधून तुम्हाला कमी करायचंय आणि एखाद्या अकाउंट मध्ये तुम्हाला काय करायचंय, वाढवायचंय, येतं लक्षात. डिक्रीज करणे किंवा इन्क्रीज करणे हे जर तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची असेल तर आपल्याला अशा वेळी काय करायचं येतं, जर्नल व्हाउचर यूज करायचं, येतं लक्षात. काय अडचण आहे त्याच्यामध्ये, अडचण आहे का याच्यामध्ये, कोणतं व्हाउचर कशासाठी यूज करायचं याच्यात काय अडचण आहे, क्रिएट यूज करू शकता, ठीक आहे. जर पैसे आले तर कुठला व्हाउचर यूज करावं लागेल, रिसिप्ट. जर पैसे गेले तर कुठला व्हाउचर करावं लागेल आपल्याला, पेमेंट बरोबर. सेल्स केलं तुम्ही तर कुठलं व्हाउचर यूज करायचंय, सेल्स बरोबर. जर तुम्ही काही परचेस केलं असेल तर आपण कुठलं व्हाउचर यूज करायचंय, परचेस. जर तुम्ही कॅश विथड्रॉ केली असेल, बँकेतून कॅश विथड्रॉ केली असेल स्वतःसाठी बरोबर ना, मग अशा वेळी कुठला व्हाउचर यूज करायचं आपल्याला, कॉन्ट्रा बरोबर. बँकेत पैसे भरले असतील, कॅश डिपॉझिट बरोबर, मग अशा वेळी आपल्याला कुठला व्हाउचर यूज करायचंय, कॉन्ट्रा बरोबर. एखाद्या बँकेतून तुमच्या स्वतःच्याच अकाउंट मधून तुमच्या स्वतःच्याच अकाउंट मध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे, अशा वेळी कुठला व्हाउचर यूज करायचंय, परत कॉन्ट्रा बरोबर. आणि जर तुम्हाला एखाद्या लेजर म्हणजे ऍडजस्टमेंट करायची असेल, एखाद्या लेजर मध्ये अमाऊंट कमी करायचे आणि दुसऱ्या लेजर मध्ये अमाऊंट तुम्हाला इन्क्रीज करायचे, तर अशा वेळी आपल्याला काय करायचं येतं, जर्नल व्हाउचर यूज करायचं, येतं लक्षात. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, कुठलं व्हाउचर कशासाठी यूज करायचं हे या लेक्चर मध्ये आपण पाहिलंय. काय अडचण आहे का याच्यामध्ये.